निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. अनुभव शेअर करायचा होता. हा, पूजा ताई ना. छान अनुभव आले ते मला. हा, चालेल. म्हणजे छान म्हणजे कसं सांगायचं आणि कुठनं सुरुवात करायचं तेच मला समजलं. अरे बापरे. आता मी जवळजवळ 2016-17 पासून मी ह्या सेवेत आहे. अच्छा. हा हा. मग परवा खूप छान अनुभव आला. मी प्रदीपदारांच्या मठात पण परवा जाऊन आले. अरे वा. मग तिथून म्हणजे असे माझे 2 मोठे प्रॉब्लेम होते ते. मी आता जवळजवळ 3 वेळा जाऊन आले दादांच्या मठात. मग त्यांनी मला सेवा दिलेली मी ते चालू केलेली. अच्छा अच्छा. हा हा. मग पहिल्यांदा मी गेले त्यावेळेला असं मला क्लिक झालं की बाबा तू 3 वेळा इथे यायला पाहिजेस असं. हा 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 हा. मग मी ते 3 वेळा गेले. मग प्रश्न उत्तराच्या वेळेला मी दादांना म्हटले की दादा मी सेवा चालू केली पण मला म्हणावं तसं अजून कुठलं त्यातनं हे येत नाहीये असं. अच्छा अच्छा. हा हा हा. मग दादा म्हटले तुम्ही काय काय केलं किती वाजता, म्हणजे व्यंकटेश स्तोत्राचं एक सेवा दिली मला. हा हा हा. असे मग किती वाजता केला कसा केला वगैरे सगळं विचारले. मग मी सांगितलं त्यांना. मग त्यांनी म्हटले की तुम्ही सुतकात वगैरे कुठेतरी जाऊन आलाय तेव्हा. अच्छा. हा हा. असं म्हटले. मग झालं असेल चुकून माझ्याकडून म्हटलं मी. मग मला दादांनी असं पण सांगितलं की तुम्ही 23 तारखेला सेवा चालू केलाय, कॅलेंडरवर तुम्ही लिहून ठेवलाय वगैरे सगळं म्हणजे अगदी डिटेल सगळं सांगितले. आणि बाकीच्या परत नंतर त्यांनी आणि मला सेवा दिल्या आणि त्या करा तुम्ही म्हणून आणि होतंय सगळं व्यवस्थित चांगलं होणार सगळं असं. अच्छा अच्छा. हा हा हा. मग कसं झालं ते मला ना त्या दिवशी मग आम्ही आदल्या दिवशी प्रवास केलता आणि 3 दिवस तिथं मी पारायण केले गुरुचरित्राचं. त्यासाठी गेलतो आम्ही तेव्हा. मग आदल्या दिवशी रात्रभर आम्ही प्रवास केलता आणि परत नंतर ना दुसऱ्या दिवशी लगे पारायण करायला बसलेलो आणि त्या दिवशी झोपलो. मग रात्री आम्ही 9, 9:30, 10ला म्हणजे. आणि मला असं म्हणजे काहीच माहिती नाही दादा काही की रात्री झोपेत मी असं मोठमोठ्यानं रडत होते. अरे. हा स्वामी असं का, स्वामी स्वामी असं म्हणून मोठमोठ्यानं रडत होते मी. आणि त्यावेळेला तिथं हॉलमध्ये जवळजवळ आम्ही 30-40 जणी होतो पण कुणालाही माहिती नाही. आणि माझ्या बरोबर माझी मैत्रीण आली ती मला हलवून उठवली, ताई उठा म्हणून. अरे बापरे. हा हा. मग मी उठले तिला तेवढंच आणि परत लगे मला मी त्या गुंगीत म्हणजे मी महाराजांशी बोलते असं. आणि महाराजांना सांगते महाराज असं का माझ्याच बाबतीत असं का होतंय. अगदी शेवटपर्यंत मला चांगले संकेत मिळतात पण शेवटला माझं काम होत नाही किंवा असं का होतंय, माझं काय चुकलंय, मला तुम्ही ह्यातनं तारा तर नंतर मारा तर मला आता क्षण होत नाही असं. म्हणजे बरंच मी बडबडले काय बोलले ते माझं मला पण माहित नाही. असं सगळं झालं. मग झाल्यानंतर ते मग महाराज मला सांगितलं की तुम्ही तुळजापूर कुलदेवीला जाऊन या वगैरे असं महाराज मला बोलले सांगितले. अच्छा. मग मी महाराजांना म्हणतोय महाराज मला माझ्याकडनं एवढं सगळं करून घेऊन शेवटी आणि मला तुम्ही तुळजापूरचं किंवा कुलदेवीचं सांगताय असं पण म्हटलं मी. असं सगळं झालं ते तेव्हा. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सांगा की तुम्ही साक्षात महाराज आलते. काय म्हणता. हो. अरे वा. अगदी माझ्या अंगावर काटा येते. आणि कसं झालं ते रात्री दिवसभर त्या दिवशी आम्ही म्हणजे असं उंच 6 फूट असं उंच माणूस असं डोक्याला असं टॉवेल पण गुंडाळलेलं कपडे त्यानं अगदी म्हणजे साधं अगदी आपण असं कसं म्हणतो असं अगदी कामगार मजूर लोक असतात ना अशामध्ये. आणि दादांच्याशी ते बोलायला लागलेत. अरे बापरे. हा. आणि दादांना पण असं म्हणजे सांगायला लागलेत की मी काम म्हणजे हे करणार रंगकाम तिथलं सगळं रंगाचं काम रंगकाम सगळं मीच करणार आहे. अरे बापरे. असं दादांना बोलायला लागल्यात. मग दादा म्हटले हो करूया आणि केव्हा करायचं त्यावर तुम्हाला आम्ही सांगतो वगैरे असं सगळं बोलायला लागलेत त्यांनी. आम्हाला असं काही क्लिकच झालं नाही की बाबा हे महाराज आहेत किंवा काय असं. मग परत नंतर ना ते तुम्हाला सांगतो आरती चालू झाली. आरती चालू झाल्यानंतर त्यांनी घंटा वाजवत होते.
काय वाजवत होते? मग नंतर आणि ते दादांशी बोलायला आलीच. आम्ही जवळच आहे तिथं अगदी हाताच्या अंतरावर. अच्छा. हा हा. हा आणि मग दादांना सांगायला लागली त्यांनी असं म्हणजे काहीतरी बोलायला लागली कामाविषयीच असं. मला काम द्या, मी काम करतो असं. मग दादा म्हटले कामाचं काय नाही हो, राहू दे म्हटले आणि 500 रुपये काढून खिशातले त्यांना दिले. बापरे. हा आणि तुम्ही नाश्ता करा आणि तुम्हाला हवं तर डबा सुद्धा तुम्ही घेऊन जावा आणि हे उपाशी राहू नका असं सगळं दादा त्यांना सांगितले. अरे आणि बापरे. त्यांनी नाश्ता वगैरे केलेलं ते सुद्धा आम्ही बघितलंय सगळं. बघितलं? हो. ते हातात डिश घेऊन त्यांनी खायला घेतलेलं हे पण आम्ही बघितलं. मग परत त्याच्यानंतर ते दादांनी 500 रुपये दिलते ना ते. हा 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 हा. त्यांनी स्टॉलवर गेलेत बाहेर आणि स्टॉलवरून एक स्वामींची मूर्ती आणलीत. हो. हा हा. आणि ते तर मग दादांचं आरती झाल्यानंतर दादा तिथं प्रश्न उत्तराला बसलीत ना. हा हा हा. आतच होते तिथं. मग मूर्ती त्यांनी ठेवलीत आणि उरलेले जे सुट्टे पैसे होते ते पण तिथं ठेवलीत. ते पादुकांचं ताट वगैरे आहे तिथं ठेवलीत. अरे बापरे. हा. मग त्यावेळेला दादांना क्लिक झालं की बाबा हे स्वामी आहेत, मी म्हणजे भक्तांची परीक्षा घ्यायला आलोय वगैरे असं काहीतरी दादांना ते क्लिक झालं. हा हा. आणि आम्ही पारायणला बाहेर हॉलमध्ये बसलेलो. हा हा. बरोबर. मग दादांनी नाहीतर शाल श्रीफळ घेऊन त्यांचा सत्कार वगैरे केले, पाया पडले. ओ. असं झालं. मग ते आतल्या लोकांना कळालं ना ते बऱ्यापैकी सगळ्यांना. हो हो. बरोबर. मग एक 7-8 जण जाऊन त्यांच्या पाया पडले ताई. मग ऐक. तिथं त्या ताई होत्या त्या पण पाया पडल्या. त्या पण किती 15-20 वर्षाच्या असतील. तर ते महाराज ना त्यांचं परत उलट आणि पाया पडत होते. नाही माझं पाया पडायचं नाही, माझं पाया पडायचं नाही, मी त्यांचं परत पाया पडत होते. बापरे. मग आम्हाला पण ते कसं तर वाटलं ना, नको म्हणून आम्ही मग काही पाया पडायला वगैरे गेलोच नाही असं. हा हा हा. तोपर्यंत आम्हाला माहिती नाही की हे बाबा स्वामी आहेत असं काही कळालं नाही आम्हाला. नंतर लक्षात आलं ते. हा नंतर म्हणजे मग ते महाराज तिथून गेले तर ते प्रसाद खाल्ले आणि गेले तिथं. मग दादा CCTVतनं बघत होते म्हणे ते कुठं जातात किंवा काय. तर ते कुठं बाहेर गेलेलं दिसलंच नाही. दिसले पण नाही? नाही दिसले दादांना. दादा म्हटले मग रात्री संध्याकाळची शनिवारची महाआरती असते ना. बरोबर. हा. मग तेव्हा दादांनी सांगितलं. हा. आणि दादा काय म्हटले माहिती का ते दादा खरोखर नाही रात्रभर जागे असतात. खूप भक्तांची त्यांनी हे करतात काळजी घेतात अगदी. हो हो. आणि रात्रभर जागेच होते. आणि रात्रीच्या वेळेला त्यांना असं गेट मधून मोठमोठ्यानं असं रडतेला आवाज आला म्हणे. अगो बाई. हा हा. मग हे आरतीच्या वेळेला दादा आम्हाला सांगायला लागलेत की नंतर रात्री तिथं रडताना आवाज आला म्हणून त्याने त्या आवाजाच्या दिशेने गेलेत. मग गेट उघडले. तोपर्यंत तिथं ते म्हणजे ते आजोबा म्हणजे ते महाराजच होते. मग त्यांना कुठून आलाय, नाव काय, गाव काय सगळं विचारले. त्यांनी नाव त्यांनी काय सांगितलं नाही, फक्त मुंबईतनं आलोय असं सांगितले. अरे बापरे. हा हा. मग तरी पण दादा प्रत्येकांना तुमचं आधार कार्ड ते नसल्याशिवाय घेत नाहीत ना. मग त्यांना ते तरी घेतले. मग तिथं राहिलेत वगैरे त्यांनी सगळं. मग नंतर ना मला क्लिक झालं की बाबा आपण रात्री रडत होतो मोठमोठ्यानं स्वामी स्वामी म्हणत होतो त्याच वेळेला तिथं स्वामी आणते. मग हो बरोबर. असं असू शकतंय ना ते. मग ताई स्वामींचं तुम्हाला सांगू शकत नाही कोणत्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने काय होईल. फक्त आपली श्रद्धा, आपली सेवा फार महत्वाची आहे. हा मी स्वामींना असंच म्हणत होते, स्वामी मी अगदी अंतःकरणपूर्वक आले, मी शेवटचा पर्याय म्हणून इथं तुमच्यापर्यंत आले असं मी मोठमोठ्यानं रडत होते म्हणे तेव्हा. आई गं. आणि ते हे झालं. मग स्वामींची आरती झाल्यानंतर परत आम्ही पारायणला जवळजवळ 9 जणी बसलेलो. पुढं एक 7-8 जण होते तर आम्ही शेवटला होतो. आणि माझ्या समोरच्या पाठावर त्या दोघी बसलेल्या त्या नाश्त्याला वगैरे असं गेलत्या उठून तेव्हा. आणि त्या बरोबर तिथं येऊन बसलेलीत माझ्या समोर स्वामी. अरे वा. हा आणि त्याने ते बहिणा तिथं नवनाथांचं पारायण होतं त्यांचं. ते पान उघडून बघितलेत नवनाथ पारायण आहे, नवनाथ पारायण आहे असे 2 पानं उघडून बघितलीत पण तेव्हा त्यांनी तिथं. आणि असं नंतर आम्ही तुम्हाला सांगतो खरंच त्यांची दिव्य दृष्टी होती ना त्यांची. असं त्यांनी माझ्याकडे बघायला त्यांच्याकडे बघायला असं काही नव्हतं. आणि इतकी म्हणजे त्यांच्या डोळ्यात पण त्यावेळेला सुद्धा अश्रू होते ताई. आणि ते अश्रू म्हणजे आपल्यासारखं असं पाणी नव्हतं. मग असं मोत्यासारखं असं वेगळंच काहीतरी जाणवत होतं.
आई गो. मग हे सगळं आम्हाला दादा रात्री संध्याकाळच्या आरतीच्या वेळेला सांगताना मग क्लिक झालं की बाबा स्वामी तर माझ्या समोर येऊन मी रडताना माझ्या बरोबर ते रडले वगैरे असं. मग नंतर मला ते क्लिक झालं सगळं. किती मस्त ताई. माझ्यामुळे स्वामींच्या डोळ्यात पाणी आलं म्हणून मला त्या दिवशी दिवसभर काही पडलं नाही खरं. बाई गं. खूप छान ताई. मी शेअर करते हा. हो हो ताई. आणि पण मला सांगायचे आहे की आणि तुम्ही सेवा काय करता ताई? ताई मी मला पारायण दिले. पारायण आता केले मी. परत व्यंकटेशाची एक करते, परत अष्टधरांचं आणि कालभैरवचं सांगितले. मग चालू केलेत मी आता परत आणि करायला लागले सगळं. करताय ना? मला खूप अनुभव आलेत ताई. हो ना. सांगत जा ना ताई, रोज एक करत जा फोन. हो हो करते. श्री स्वामी समर्थ. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.